नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं इलेक्ट्रिकल अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, महार ट्रान्सको असिस्टंट टेक्निशियनची आपली जी मार्क्स बूस्टर सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, त्या सिरीजचा हा चार्ट बेस सेशन नंबर 3 आपण आता बघतोय, पार्ट 3 बघतोय 3 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेसाठी. तर सुरू करतो मी. बघा, इम्पॉर्टंट एक चार्ट लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही की सिंक्रोनस मोटरमध्ये, डोळ्याखालून जाऊ द्या हा चार्ट, सिंक्रोनस मोटरसाठी तुमचा जो इंड्यूस्ड ई एम एफ असतो, जो रोटरच्या मध्ये तुमचा इंड्यूस्ड ई एम एफ होतो, तो लॅग करतो व्होल्टेजला. तर व्होल्टेज कोणतं? तुम्ही जे सप्लाय देता ना मोटरला, ते हे व्होल्टेज आहे, बरोबर. तर हे जे व्होल्टेज आहे हे केव्हाही लीड करतं या ई एम एफला. म्हणजे ई एम एफ नंतर येतं, आधी व्होल्टेज येतं. कारण सप्लाय तुम्ही कुठे देताय? सिंक्रोनस मोटरला. सिंक्रोनस मोटरच्या टर्मिनल्सला तुम्ही सप्लाय देता. तर सप्लाय देता म्हणजे तुम्ही काय करता? व्होल्टेज देता त्याला, बरोबर. आणि मग नंतर त्याच्यामध्ये ई एम एफ इंड्यूस होतं. तर आधी काय येतं? व्होल्टेज. मग व्होल्टेज लीड करतं ई एम एफला किंवा ई एम एफ लॅग करतं व्होल्टेजला, असं म्हणायला काही हरकत नाही. मग आता याच्यामध्ये हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये जर का लिडिंग पॉवर फॅक्टर असेल तर याच्यामध्ये तुमचं ई एम एफ हे व्होल्टेजपेक्षा जास्त असतं लिडिंग पॉवर फॅक्टरमध्ये. लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर ई एम एफ हे व्होल्टेजपेक्षा कमी असतं. युनिटी पॉवर फॅक्टर असेल तर पण ई एम एफ व्होल्टेजपेक्षा कमीच असतं. ठीक आहे, फक्त डोळ्याखालून जाऊ द्या. सिंक्रोनस जनरेटरमध्ये काय होतं? उलटं होतं. सिंक्रोनस जनरेटर काय करतं? आधी स्वतःचं ई एम एफ तयार करतं. मग ई एम एफ त्याने तयार केल्याच्या नंतर बाहेर आपल्याला काहीतरी व्होल्टेज मिळतं, म्हणजे बाहेर आपल्याला सप्लाय मिळतो, टर्मिनल्सच्या अक्रॉस आपल्याला सप्लाय मिळतो. तर ई एम एफ आधी तयार होतं, बरोबर. कारण रोटरला कंटिन्यू कोण फिरवतं? स्टीम टर्बाईन फिरवते, नाही तर आपलं जे हायड्रोजी टर्बाईन आहे, फ्रान्सिस कपलन, आपण बघितलं मागच्या चार्टमध्ये, तर ती टर्बाईन फिरवते रोटरला आणि ई एम एफ तयार होतं. मग ई एम एफ जे तयार होतं ते बाहेर तुम्हाला व्होल्टेज देतं आणि त्या व्होल्टेजवरून तुम्ही हा सप्लाय बाहेर घेतात, 3 फेज सप्लाय. मग आधी ई एम एफ नंतर व्होल्टेज, बरोबर. तर या केसमध्ये काय होईल? लिडिंग पॉवर फॅक्टर असेल तर ई एम एफ तुमचं व्होल्टेजपेक्षा कमी असतं. लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर ई एम एफ तुमचं व्होल्टेजपेक्षा जास्त असतं. आणि युनिटी पॉवर फॅक्टरमध्ये पण ई एम एफ हे व्होल्टेजपेक्षा जास्त असतं. हे डोळ्याखालून तुमच्या गेलं पाहिजे, म्हणून मी घेतलं. आता बघा, ओपॅमच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर ह्या चार्टमध्ये तुम्हाला प्रॉपरली काय लक्षात ठेवायचं आहे? तर पॅरामीटर कोणतं आणि ओपॅमची कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्याची गेन इन्फानाईट येईल का 0 येईल, कसं काय, हे हा चार्ट तुम्हाला एवढाच लक्षात ठेवायचा आहे. प्रॅक्टिकल ओपॅमच्या या ज्या व्हॅल्यूज आहे या जरी तुम्ही डोक्यात नाही ठेवल्या तरी काही हरकत नाही, फक्त डोळ्याखालून जाऊ द्या. पण हे पहिला कॉलम, हा पहिला कॉलम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आणि हे पॅरामीटर्स. मग याच्यामध्ये काय आहे? ओपॅमची जी ओपन लूप गेन आहे, ओपन लूप गेन ती इन्फिनिटी पाहिजे. गेन कधी पण जास्त पाहिजे. जास्त म्हणजे इन्फानाईट पाहिजे. आपण आयडियली गोष्ट करतो आहे की नाही, तर आयडियली गेन मला खूप पाहिजे, माझा फायदा झाला पाहिजे, तर इन्फानाईट गेन मला पाहिजे. इनपुट इम्पिडन्ससुद्धा ओपॅमचा इन्फानाईटच पाहिजे. इन्फानाईट पाहिजे म्हणजे ओपॅमने इनपुट इम्पिडन्स इतका पाहिजे की त्याला विदाऊट सप्लाय त्याने गेन द्यायला पाहिजे. या अर्थाने आउटपुट इम्पिडन्स त्याचा 0 पाहिजे, कारण त्याला गेन द्यायची आहे तर ते आउटपुट साईडला येणार आहे, बरोबर. तर आउटपुट इम्पिडन्स 0 पाहिजे. इनपुट ऑफसेट व्होल्टेजसुद्धा 0 पाहिजे. काहीच ऑफसेट व्हॅल्यू नको मला व्होल्टेजची, ठीक आहे. इनपुट बायस करंटसुद्धा 0 पाहिजे, ठीक आहे. इनपुट बायस करंटसुद्धा 0 पाहिजे. बँडविड्थ जी आहे ओपॅमची ती इन्फिनिटी पाहिजे. आणि CMRR, याला आपण कॉमन मोड रिजेक्शन रेशो म्हणतो, याच्यावर इतकं जायची गरज नाही आहे, पण हा मात्र इन्फिनिटी पाहिजे, लक्षात ठेवा. बाकी एवढ्या डिटेलमध्ये इन डेप्थ जायची सध्या तरी काही गरज नाही या परीक्षेसाठी, ठीक आहे. तर हा चार्ट मात्र लक्षात ठेवा, या व्हॅल्यूज लक्षात ठेवा सगळ्या, ठीक आहे. या व्हॅल्यूज लक्षात नाही ठेवल्या प्रॅक्टिकलवाल्या तरी चालतील. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघा, हे महत्त्वाचा चार्ट आहे. ह्या चार्टमधलं तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. जास्त इम्पॉर्टंट हा चार्ट आहे तुमच्यासाठी. हा चार्ट काय सांगतो? तर नॉन मॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक आपण क्लासिफाय केलेले आहे. तर जे मटेरियल मॅग्नेटिक नाही, नॉन मॅग्नेटिक मटेरियल, तर त्याची परमॅबिलिटीची व्हॅल्यू काय राहील? 1 राहील, ठीक आहे. 1 परमॅबिलिटीची व्हॅल्यू असेल. त्याचं एक्झाम्पल काय? ग्लास मॅग्नेटिक मटेरियल आहे का? नाही. हे तर तुम्हाला कॉमन सेन्सने आपण सांगू शकतो की काच जो आहे, काच तो मॅग्नेटिक मटेरियल आहे का? नाही.
एअर मॅग्नेटिक असते का? नाही. प्लास्टिक हे पण मॅग्नेटिक नाही आहे, वूड पण मॅग्नेटिक नाही आहे, हे सगळे नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे. पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये परमॅबिलिटीची जी व्हॅल्यू आहे, परमॅबिलिटी म्हणजे काय? फ्लक्सला पास होण्याची क्षमता. तर फ्लक्सला पास होण्याची जी कॅपॅबिलिटी आहे त्याला आपण परमॅबिलिटी म्हणतो. तर ही μr>1 पॅरामॅग्नेटिकमध्ये. ठीक आहे. तर पॅरामॅग्नेटिकमध्ये फक्त स्लाइटली >1 आहे, थोडंसं 1पेक्षा जास्त. मग याच्यामध्ये काय, थोडीफार मॅग्नेटिक प्रॉपर्टी पॅरामॅग्नेटिक मटेरियल होल्ड करतं. मग त्याच्यामध्ये तुमचं ॲल्युमिनियम येतं, मॅग्नेशियम येतं, मोलिब्डिनम येतं, ठीक आहे, लिथियम येतं, या गोष्टी आहेत. डायमॅग्नेटिक म्हणजे थोडीसुद्धा कॅपॅबिलिटी नाही आहे फ्लक्स होल्ड करायची, फ्लक्स रिपलच करणार डायरेक्ट. म्हणजे नॉन मॅग्नेटिकपेक्षाही एकदम खालच्या दर्जाचा आपण त्याला म्हणू की फ्लक्सला बिलकुल पास होऊ देणार नाही. मग डायमॅग्नेटिकमध्ये काय येणार? सिलिकॉन येणार, जर्मेनियम येणार, डायमंड येणार, कॉपर येणार, सिल्वर येणार, बिस्मथ, पायरोलाइट, कार्बन, गोल्ड, वॉटर, ग्लास. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं अँटीमनी येणार. ठीक आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी त्या ठिकाणी येणार. ठीक आहे. NaCl लिहिलं आहे. NaCl म्हणजे तुमचं सोडियम क्लोराईड असेल हे. ठीक आहे, NaCl. आता फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय? तर सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे, 1पेक्षा सगळ्यात जास्त मोठी व्हॅल्यू, ज्याच्यात फ्लक्स पास होण्याची कॅपॅबिलिटी एकदम कुठून भरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर याला आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणतो. म्हणूनच आपल्या DC मशीनच्या वाइंडिंग झाल्या, DC मशीनचं मटेरियल, ट्रान्सफॉर्मरचं मटेरियल, हे सगळं फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतं. कारण त्यांना फ्लक्स पास करायचं आहे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये. ठीक आहे. तर फ्लक्स पास करायचा आहे, धरून ठेवायचं नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सॉफ्ट आयन असेल, हार्ड आयन असेल, निकेल असेल, ठीक आहे, फेरस, त्याच्यानंतर स्टील असेल, हे सगळं तुमचं फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. हेच आपण सगळं मशीन्समध्ये यूज करतो, फेरोमॅग्नेटिक. ठीक आहे. आता तुम्हाला अशी काही फिगर दिली की फेरोमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक कसं ओळखायचं? तर फेरोमॅग्नेटिक म्हणजे हे जे सगळे डायपोल मुवमेंट आहे ती एकाच डायरेक्शनला होते आणि इक्वल याच्यामध्ये होते, बरोबर, इक्वल प्रपॉर्शनमध्ये. अँटी फेरोमॅग्नेटिक कसं आहे की डायपोल काही वरती पळता, काही खाली पळता, काही वरती पळता, काही खाली पळता, याला अँटी फेरोमॅग्नेटिक, पण एकाच याच्यामध्ये पळतात. ठीक आहे. फेरीमॅग्नेटिक असं नाही आहे. फेरीमॅग्नेटिकमध्ये थोडंफार वरती पळतं, खाली पण पळतं, पण याच्यामध्ये बघा याचा व्हॉल्यूम, याचं तुमची लेंथ बघा, याची लेंथ जास्त आहे वरच्याची, पण याची लेंथ कमी आहे, याची अगेन जास्त आहे, याची कमी आहे. म्हणजे एक लेंथ कमी आणि एक जास्त, ज्याला आपण अनइक्वल मुवमेंट म्हणतो, जी इक्वली मुवमेंट होत नाही आहे, त्याला आपण फेरीमॅग्नेटिक मटेरियल म्हणतो. तर असं सुद्धा येऊ शकतं. आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय की तुमचं एका डायरेक्शनला थोडंच आहे, बाकी दुसऱ्या डायरेक्शनला जास्त पळतं आहे. ठीक आहे. फ्लक्सला अपोज करतं आहे, हे अपोज करण्याची प्रॉपर्टी बघा जास्त आहे त्याची. ठीक आहे. त्याला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो. आता हे थोडंसं म्हणजे डोळ्याखालून फक्त जाऊ द्या, येऊ शकतं तुम्हाला. आता फायर एक्सटिंग्युशरचे क्लासेस. आता हा क्वेश्चन ह्या टाईपमध्ये पेपरला येईल नाही येईल हे सांगू नाही शकत, पण जनरली जेव्हाही तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे किंवा महाट्रान्सकोमध्ये पण तुम्ही आता टेक्निशियन म्हणून लागले, तर फायर एक्सटिंग्युशर कोणत्या क्लासचा कुठे वापरता हे जनरली तुम्हाला माहीत पाहिजे. इमर्जन्सी सिच्युएशन कुठेही येऊ शकते. तर क्लास ए ही जी फायर एक्सटिंग्युशर आहे ना, ही सॉलिडसाठी वापरतात. सॉलिड कंबस्टिबल मटेरियल्स, पेपर, वूड, टेक्स्टाईल असं काही जळालं ना, तर क्लास एचा फायर एक्सटिंग्युशर जनरली आपण वापरतो. क्लास बी कशासाठी असतो? लिक्विडसाठी असतो. फ्लेमेबल लिक्विड्स असू द्या, पेट्रोल, डिझेल, ऑइल, हे सगळं लिक्विड आहे. म्हणजे सॉलिडसाठी क्लास ए, लिक्विड जेवढे पण आहे त्याच्यासाठी क्लास बी, लिक्विडसाठी. क्लास सी कशासाठी आहे? तर गॅसेसमुळे लागणारी फायर, फ्लेमेबल गॅसेस, नॅचरल गॅस, प्रोपेन, याच्यामुळे लागणारी जी फायर आहे ना, त्याला क्लास सीचं एक्सटिंग्युशर लागतं. क्लास डी कुठे लागेल मग? तर कंबस्टिबल मेटल्स जसे सोडियम, पोटॅशियम, लिथियम, याचा अर्थ मेटल्सला जर फायर लागली तर क्लास डी वापरावा लागेल. क्लास ई कुठे वापरावा लागेल? तर कुकिंग ऑइल्स, फॅट्स अशा ठिकाणी, दॅट इज डीप फ्लॅट फ्रायर्स. ठीक आहे. आणि क्लास एफ कुठे वापरावा लागेल? तर इलेक्ट्रिकल फायर असेल तर क्लास एफ वापरावा लागेल. म्हणजे बघा, सॉलिडसाठी क्लास ए, लिक्विडसाठी क्लास बी, गॅसेससाठी क्लास सी,
मेटलसाठी क्लास डी, कुकिंग ऑइल किंवा फॅट असेल तर क्लास ई आणि इलेक्ट्रिकल फायरसाठी क्लास एफ. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आता महत्त्वाचं, ह्या इल्युमिनेशनवरती तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन येऊ शकतात पेपरमध्ये. तर तुम्हाला युनिट माहीत पाहिजे प्रत्येक गोष्टीचे. यांच्या डेफिनेशन केल्या तर वेल अँड गुड आहे. तुम्हाला यांच्या डेफिनेशन बऱ्याच जणांनी तुम्ही केलेल्याच असतील. ठीक आहे. आता मला चार्ट बेस इथे ॲनालिसिस घ्यायचं आहे म्हणून मी त्या इथे ॲड नाही केल्या, पण युनिट मात्र मी चार्ट बेसमध्ये ॲड केलं. ल्युमिनन्सचं युनिट काय राहील? कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर. इल्युमिनन्सचं युनिट काय राहील? लक्स. लुमिनस फ्लक्सचं युनिट काय राहील? लुमेन. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट काय राहील? मोल. लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय राहील? कॅन्डेला. आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचं युनिट काय राहील? ॲम्पियर पर मीटर. हे महत्त्वाचे काही फिजिकल क्वांटिटी आहे इल्युमिनेशनच्या, ज्या तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. आता हा जो चार्ट आहे हा एकदा फक्त डोळ्याखालून घालून घ्या. असंच्या असं लक्षात ठेवायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे. फक्त काही लॉजिक लक्षात ठेवा की तुम्हाला सोडियम वेपर लॅम्पचं जर का लुमिनस इफिशियन्सी विचारली तर त्याच्यात 2 टाईप आहे. एक असतो लो प्रेशर, एक असतो हाय प्रेशर. जो लो प्रेशर असतो ना त्याची इफिशियन्सी जास्त असते आणि जो हाय प्रेशर असतो ना त्याची इफिशियन्सी कमी असते. तर ही 101 ते 175 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे. हे 67 ते 121 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर आहे. डोळ्याखालून घाला फक्त. फ्लोरोसंट लॅम्पचं माहीत पाहिजे 46 ते 75 लुमेन्स पर मीटर. मर्क्युरी वेपरचं 44 ते 65 लुमेन्स पर मीटर. याच्यातलं काहीतरी ऑप्शनमध्ये या व्हॅल्यूमधलं आलं ना तर त्या हिशोबाने टिक करायचं. CFLचं 40 ते 70 लुमेन्स पर मीटर. निऑन लॅम्पचं 15 ते 40. इनकॅन्डेसंट लॅम्पचं 8 ते 18 लुमेन्स पर मीटर. आता एक छोटासा चार्ट महत्त्वाचा लक्षात ठेवा. रेजिस्टन्स हिटिंग जर का असेल तर युनिटी पॉवर फॅक्टरवरती ते चालतं. इंडक्शन हिटिंग असेल तर लॅगिंग पॉवर फॅक्टरवरती चालतं आणि डायइलेक्ट्रिक हिटिंग असेल तर लीडिंग पॉवर फॅक्टरवरती चालतं. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर नेटवर्क रिलेटेड जर का तुम्हाला साधा फॉर्म्युला विचारला की नंबर ऑफ KVL इक्वेशन्स किती होतील लूपवरून, तर ते कसे काढाल तुम्ही? B-N-1 हा फॉर्म्युला डायरेक्ट ऑप्शनमध्ये येऊ शकतो. B म्हणजे नंबर ऑफ ब्रांचेस. ठीक आहे. तर B-N-1. N म्हणजे नंबर ऑफ लूप्स. ठीक आहे. आणि नंबर ऑफ KCL इक्वेशन्स किती राहतील? तर N-1 एवढे तुमचे KCL इक्वेशन राहतील. फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे सांगा, याच्यामध्ये तुम्हाला विचारलं ड्युएल स्टार्टर तुम्ही कुठे यूज करू शकता? तर 10 HP पर्यंतच्या मोटरसाठी ड्युएल स्टार्टर यूज करू शकता. स्टार डेल्टा स्टार्टर तुम्ही 25 HPच्या मोटरसाठी म्हणजे 10 ते 25 HP या रेंजमध्ये तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आणि 25 HPच्या वरती यूज करायचं आहे तर मग मला ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरच वापरावं लागेल मोटरसाठी. तर या रेंजेससुद्धा डोळ्याखालून जाऊ द्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सेशन मी इथे एंडअप करतो. नेक्स्ट सेशनमध्ये सुद्धा असे महत्त्वाचे चार्ट्स मी तुम्हाला देईलच. कसं आहे बघा, हे चार्ट जे ना हे तुमच्यासाठी मार्क्स बूस्टर ठरणार आहे. असं मी म्हणतच नाही आहे की जे आपण प्रोव्हाइड करतो आहे याच्यातलं सगळंच येणार आहे, पण याच्यामधले बरेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते तुमचा मार्क्स बूस्ट करून देतील याची गॅरंटी मी घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जेवढा पण स्टडी केलेला आहे, पूर्ण फुल स्टडी केला असेल तुम्ही, मशीन पॉवर सिस्टीमला थोडं तुम्ही स्टडी केला असेल आणि बाकीचे सब्जेक्ट तुम्ही थोडे थोडे केले असतील, पण मग त्या बाकीच्या सब्जेक्टमधलं इम्पॉर्टंट काय हे मी एका ठिकाणी काढलेलं आहे. आणि परत मशीन पॉवर सिस्टीमचं पण एकदम इम्पॉर्टंट आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्ही याच्यातलं काही मिस करू नका. याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला अभ्यास करायचा आहेच, जो तुम्ही केलेलाच आहे आतापर्यंत, पण ह्याच्यातलं काही मिस होता कामा नये याची मात्र काळजी घ्या. कारण हे जे फॅक्च्युअल डेटा मी तुम्हाला सगळ्या देतो आहे ना, याच्यामधलं काही आलं आणि तुम्हाला लक्षात असलं तर सरळ तुम्ही 2.2 मार्क्स घेणारे एका क्वेश्चनला करेक्ट आल्यावरती. तुमचा एवढा फायदा होईल. तर ह्या हिशोबाने तुम्ही बघा. ठीक आहे. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला हे सगळे जे आपली सिरीज मी देतो आहे तुम्हाला 1 by 1 एक आपला पार्ट टाकतो आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं आहे, म्हणजे प्रॉपर तुम्हाला मिळतं आहे का जसं तुम्हाला हवं आहे तसं, किंवा मग आणखी काही गोष्टी अजून ॲड करायला पाहिजे, नवीन काही महत्त्वाचे काही पॉईंट सुटत आहे तुम्हाला वाटतं आहे, तर तुम्ही तसं कमेंट करा मला. त्या हिशोबाने मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. ठीक आहे.
तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. शेअर करा आपल्या मित्रांना. थँक्यू सो मच.